बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। याला 15 महिने उलटले, अद्यापही आरोपी मात्र मोकाट फिरतोय। आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलासोबत पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। बीडच्या मसाजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचे खून प्रकरण देखील चर्चेत आले। 15 महिन्यापूर्वी झालेल्या या खुनाचा तपास अद्याप लागलेला नाही। या प्रकरणाचा तपास DYSP कडे दिला तरी देखील त्यात प्रगती नसल्याचा आरोप आता मुंडे कुटुंबियांकडून केला जातोय। आपल्यासोबत मुंडे कुटुंबीय आहेत। काय नेमकी मागणी आहे? तपास DYSP कडे दिला तरी देखील प्रगती नाहीये का? आतापर्यंत त्यांनी पथकच तयार केलं नाही। पथक तयार करावं, ताबडतोब आरोपी अटक करावे। 10 दिवसाच्या मध्ये नसता आम्ही कलेक्टर ऑफिस समोर अमर उपोषणाला बसणार आहे। गेल्या 15 महिन्यापासून तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय। नेमकं काय कारण आहे या सगळ्या पाठीमागं? कशामुळे तपास लागत नाही असं वाटतंय तुम्हाला? माझं म्हणणं की जे तपास यंत्रणेत जे अधिकारी होते त्यांचा CDR एकदा काढण्यात यावा। त्याच्या मागे कुणाचा राजकीय दबाव होता का काय होतं हे याच्यात चित्र स्पष्ट होईल। नक्कीच आपल्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी देखील आहेत। काय सांगाल ताई? तुम्ही मागणी केली त्यानुसार आता तपास देखील DYSP कडे देण्यात आला होता, परंतु पुढे मात्र प्रगती झाल्याच नसल्याचा आरोप आहे तुमचा। माझा तर प्रशासनावर बिलकुल विश्वासच नाही पहिल्यापासूनच। कारण माझ्या पण नवऱ्याची पहिली केस दाबली त्यांनी परळीमध्ये। परळीत पोलीस बेकामच झाले, पण DIG सरांकडे जे तपास दिला त्यांनी पण आम्हाला 12-13 दिवस काही सांगितलं नाही। जेव्हा बाईट घेतली त्यावेळेसच तपास सांगते। मग का म्हणजे आरोपीचे पाठपुरावा का करायलेत हेच कळलं नाही झालं सर आम्हाला। आता तुम्ही आज या ठिकाणी आलाय, पोलीस अधीक्षकांची भेट झाली आहे का आणि काय नेमकं तुम्हाला म्हणलंय, काय सांगण्यात आलं? नाही, अजून तर SP सरांची आमची भेट झाली नाही। SP सर बाहेर गेलेले आहेत, येणार आहेत 4 वाजेपर्यंत। तोपर्यंत आम्ही त्यांना भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहोत। आणि त्यांना मी पूर्ण सांगणार आहे की मला 8 दिवसात आरोपी अटक करा, नाहीतर मग आम्हाला उपोषणाला बसायचं आहे म्हणून। कुटुंबासह संघर्ष करताय तुम्ही या प्रकरणात न्याय मिळाव्यासाठी, पोलीस प्रशासन सहकार्य करते? काहीच नाही ना, पोलीस प्रशासनाचं काय सहकार्य? पोलीस प्रशासनाचं सहकार्य असतं आरोपी की पाठीमागच अटक झाली असते ना, इतकं चक्रा घालण्याची वेळच आली नसती। मात्र काहीतरी SP सरांमध्ये काहीतरी आम्हाला वेगळं दिसलं की काहीतरी ते न्यायाला वाचा फोडतील म्हणून आम्ही इथपर्यंत आलोत। नक्कीच आता पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत। जर पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलं तर माघार घेऊ, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतो असा इशारा आता मुंडे कुटुंबियांनी दिला। आता पोलीस अधीक्षक यातून कसा मार्ग काढतात आणि महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी अटक होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।